उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली आणि शिंदेंच्या शिवसेनेचा एकही आमदार बैठकीसाठी ऑनलाईन उपस्थित नव्हता। दरम्यान जाणीवपूर्वक जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं निमंत्रण दिलं नसल्याचं महेंद्र थोरवे यांनी म्हटलेलं आहे। भरत गोगावले हे रायगडवर होते। अजितदादांच्या बैठकीला आदिती तटकरे आणि रायगड जिल्हाधिकारीच उपस्थित होते। अजितदादांच्या बैठकीला शिंदेंचा रायगडमधला एकही आमदार जो आहे तो उपस्थित नव्हता। अजितदादांच्या उपस्थितीमध्ये रायगड जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक झाली, मात्र निमंत्रण असूनही गोगावले बैठकीला नाहीत असं अजित पवारांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलेलं आहे। शिवसेनेच्या आमदारांशिवाय रायगड जिल्हा नियोजनाची बैठक झाली आहे। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये रायगड जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक झाली। या बैठकीला निमंत्रण देण्यात आलेलं होतं गोगावलेंना, मात्र ते बैठकीला आले नाहीत असं अजित पवारांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलेलं आहे। या बैठकीला रायगड जिल्ह्यामधला शिवसेनेचा एकही आमदार नव्हता। बैठकीची आम्हाला कुठलीही कल्पना नव्हती असं आमदार महेंद्र थोरवेंकडून सांगण्यात आलेलं आहे। शिवसेनेचे आमदारही आहेत रायगडमध्ये, मात्र या बैठकीसाठी शिवसेनेच्या आमदार जे आहेत ते उपस्थित नव्हते। ऑनलाईन ही बैठक जी आहे ती पार पडली। आदिती तटकरे आणि जिल्हाधिकारी यांची उपस्थिती होती, मात्र शिवसेनेचा एकही आमदार या बैठकीसाठी उपस्थित नव्हता। ही बैठक अधिकृत होती की अनधिकृत याची कल्पना नाही असं देखील दळवींकडून सांगण्यात आलेलं आहे। आमदार आहेत ते आणि अजित पवारांच्या बैठकीला आदिती तटकरे आणि जिल्हाधिकाऱ्यांची मात्र उपस्थिती होती। जाणीवपूर्वक डीपीडीसीच्या बैठकीचं निमंत्रण नाही असं थोरवेंकडून सांगण्यात आलेलं आहे। रायगडच्या जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक झाली, मात्र गोगावले हे रायगडावर होते, त्याच्यामुळे ते येऊ शकले नाहीत अशी माहिती मिळते। भरत गोगावलेंना निमंत्रण, मात्र ते बैठकीला आले नाहीत अशी माहिती अजितदादांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, पालकमंत्रीपदाचा तिढा जो आहे तो सुटलेला नाही आणि त्याच्यावरून शिवसेनेचे आमदार जे आहेत ते नाराज आहेत। भरत गोगावले हे पालकमंत्रीपदासाठी आग्रही होते आणि आता ही जी बैठक झालेली आहे जिल्हा नियोजन समितीची, जी अजित पवार यांच्याकडून घेण्यात आलेली होती, त्या बैठकीला भरत गोगावलेही उपस्थित नव्हते। शिवसेनेचे आमदार सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित नव्हते। किल्ल्यावरचा एक कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला बरेचसे मंत्री आमचे त्या ठिकाणी बिझी आहेत, त्यामुळे कदाचित आजची रायगड जिल्हा नियोजन समितीची जी बैठक घेण्यात आली ती बैठक फक्त उपमुख्यमंत्री आणि मंत्री असावेत असं असू शकतं, परंतु असं होत नाही की रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आमदार खासदार सारेजण उपस्थित असतात आणि हे जाणीवपूर्वक आम्हाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं नाही। याचं कारण आम्हाला त्या ठिकाणी समजलं नाही। या संदर्भात उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांशी चर्चा केल्यानंतर आम्ही याची पूर्णपणे माहिती घेऊ। मी त्याच्यावरती बोललेलो आहे आणि रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं अशी आम्ही विनंती केलेली आहे। ऑलरेडी मी त्याच्यावरती बोललेलो आहे आणि रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं अशी आम्ही विनंती केलेली आहे। आज पालकमंत्र्याची बैठक नव्हती। रायगडचा जो आहे जिल्हा आणि नियोजन त्या संदर्भात बैठक झाली। पालकमंत्र्याचा वाद देखील लवकर भेटेल।